नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक सध्या राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेली नाशिक महानगरपालिका निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे। या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं आणि प्रचार वाहनाचं उद्घाटन शहरातील इंदिरानगर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडलं। नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी प्रभाग क्रमांक 30 मधून निवडणूक रिंगणात उतरलेले भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट श्याम धर्माजी बडोदे, सुप्रिया सुनील खोडे, डॉक्टर दीपाली सचिन कुलकर्णी आणि ॲडव्होकेट अजिंक्य विजय साहनी उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 30 मध्ये भारतीय जनता पार्टीनं उच्च शिक्षित, सुसंस्कृत आणि सक्षम उमेदवार दिले। त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन आमदार देवयानी फरांदे आणि नाशिक शहर भाजप अध्यक्ष सुनील केदार यांनी केलं। या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाचा आपल्या चेहऱ्यावर पाहिलेला उत्साह पाहता मला वाटतं आपले चारही उमेदवार निवडून येतील हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही असं मला वाटतंय। परंतु तरी गाफील राहता कामा नये, कारण ही निवडणूक ही राजकीय युद्ध आहे आणि एका मताची लढाई आपल्याला जिंकायची। आपल्याला माहिती आहे लोकसभेत एका मताने अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं होतं आणि त्याची फार मोठी किंमत या देशाला मोजावी लागली होती। त्यामुळे आपल्याला सर्वांना विनंती करतो की भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना मतदान करण्याकरता आपण प्रयत्न करावे। जे मतदार बाहेर गेले असतील त्यांनाही आपण संपर्क करावा आणि प्रत्येक मतदार पर्यंत कसं पोहोचता येईल त्या दृष्टीने आपण आपला प्रचार प्रसार करावा असं मला वाटतं। आदरणीय विजयराव साने यांनी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विकास कामांची सर्व माहिती आपल्याला सांगितली, ते पुन्हा मी बोलणार नाही। परंतु एका सुशिक्षित भारतीय, सुसंस्कृत भारतीय जनता पार्टीचे सुसंस्कृत उमेदवार आम्ही दिलेले आणि त्यांना आपण प्रचंड मताने विजयी करावा असं आवाहन करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आमचे उमेदवार प्रभाग क्रमांक 30 चे उमेदवार ॲडव्होकेट श्याम धर्माजी बडोदे, सुप्रिया सुनील खोडे, दीपाली सचिन कुलकर्णी आणि युवा नेतृत्व अजिंक्य विजय साने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने व्यासपीठावरती आपल्यामध्ये उपस्थित असलेले सुनीलजी केदार, आमचे ज्येष्ठ नेते विजयराव साने, सचिनभाऊ कुलकर्णी ज्यांचा आज वाढदिवस आहे, तो सुनीलराव देसाई, आमचे मंडळाचे अध्यक्ष उदयराव जोशी, माजी नगरसेवक सुनीलभाऊ खोडे आणि चारी या प्रभागाचे उमेदवार आणि समोर बसलेले सगळे माझे मतदार बंधू आणि भगिनी। प्रभाग 30 चे सर्व उमेदवार श्याम बडोदेंचं काम काय मी या प्रभागात सांगायची आवश्यकता नाही। आवश्यकता आहे का? हिंदुत्वाचा विचार पुढे येण्यासाठी झटणारा आणि गणपती उत्सवामध्ये सगळ्यात सुंदर देखावा करणारा लोकमान्य टिळकांनी जी चळवळ गणेश उत्सवाच्या निमित्ताने उभी केली, त्याच्यामध्ये जनता या शहरामध्ये उभा करणारा म्हणजे आपला ॲडव्होकेट श्याम बडोदे। पेशाने वकील आहे
आणि त्यामुळे तुमची वकिली महानगरपालिकेमध्ये आणि आमच्याकडे उत्तम करतात. दुसरा आपला उमेदवार आहे त्या सुप्रियाताई खोडे. सुप्रियाताई खोडे यांचं महिलांमध्ये असलेलं उत्तम संघटन म्हणजे आज या ठिकाणची गर्दी सुप्रिया आणि दीपाली ह्या दोघांच्या माध्यमातून झालेली आहे. सुप्रियाताई खोडे ह्या अतिशय मितभाषी, पण नगरसेविका झाल्यानंतर सुप्रियाताई खोडेंच्या बरोबर झंझावात उभा करणारा आम्हाला आमचा दुसरा सुनील खोडे हा फ्रीमध्ये मिळतो. अतिशय चांगलं काम, रात्रंदिवस झटण्याची ताकद आणि मनापासून आवडत असलेली समाजसेवा या दोघांच्या माध्यमातून होत असते. सातत्याने निधी देणं आणि लोकांची जनसंपर्क उत्तम जागेवर ठेवणं त्याच्यामध्ये ही जोडी अतिशय अग्रेसर आहे. तिसऱ्या उमेदवार आमच्या आहेत डॉक्टर दीपाली सचिन कुलकर्णी. दीपाली पेशाने डॉक्टर आहे आणि त्यामुळे जनतेला काय पाहिजे हे तिला उत्तम समजतं. ती डॉक्टर नाही, नुसती आयुर्वेदाची डॉक्टर आहे. म्हणजे आपल्या शरीराची नाडी पकडल्यानंतर कळतं ना की आपल्यामध्ये काय बिघाड झालाय, आपल्याला काय पाहिजे आहे, कशाची गरज आहे हे न सांगता जाणणारी म्हणजे दीपाली कुलकर्णी. संघ विचारामध्ये तिच्या बरोबर आमचा वाढलेला या प्रभागातला आपल्याला या नाले गटारी रस्ते याच्या विकासाबरोबरच या इंदिरा नगरच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा सुद्धा विचार करावा लागेल. आपण सर्व डोळस नागरिक आहोत. या इंदिरा नगरची डेमोक्रेसी एका बाजूला बदलण्याचे प्रयत्न सर्वदूर चालू आहे आणि अशा वेळेला या डेमोक्रेसी बदलण्याच्या प्रयत्नांना हातभार लावणारी चुकीची लोक जर निवडून आली तर आपल्या इंदिरा नगर मधल्या सामान्य माणसाचं जीवन जगणं हे मुश्किल होईल. आणि म्हणून त्या दृष्टिकोनामधून सुद्धा आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा आणि लोकप्रतिनिधींचा विचार आपल्याला करावा लागणार. म्हणून या निवडणुकीकडे आपण शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनामधून जसं बघणार आहोत तसंच तुमच्या आमच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाकडे सुद्धा नीट लक्ष द्यावं लागेल. आपल्याला लोकप्रतिनिधी असे निवडून द्यावे लागतील की ज्या ज्या वेळेला सामान्य माणसाच्या पोटाला ठेच लागली तर लोकप्रतिनिधी धावून आला पाहिजे. इतके संवेदन लोकप्रतिनिधी आपले असले पाहिजे. आणि मी आपल्याला ग्वाही देतो की भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी अशा प्रकारचे संवेदन लोकप्रतिनिधी असतील आणि तुमच्या आमच्या कुटुंबातले घटक वाटावे अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी असतील आणि आपण त्यांच्या पाठीशी खंबीर. दरम्यान याच कार्यक्रमात भाजप कार्यकर्ते सुनील देसाई यांचा वाढदिवस आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते केक कापून करण्यात आला. उपस्थित मतदार बंधू भगिनींनी सुनील देसाई यांना शुभेच्छा देत भाजप उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. भाजपने केलेल्या उमेदवारांना प्रभागाचं सक्षम नेतृत्व करण्यासाठी मोठ्या ताकदीनं पाठिंबा देऊ असा विश्वास यावेळी मतदारांकडून व्यक्त करण्यात आला. न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.